नमस्कार. भारतीय संविधान जाणून घेण्याच्या या प्रक्रियेमध्ये, या चळवळीमध्ये, या उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वप्ना थोरात या यूट्यूब मालिकेमध्ये स्वागत करते. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की भारतीय संविधान म्हणजे काय, त्याची प्रस्तावना, भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4 या चारही भागांचं कलमांसह विश्लेषण आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि ज्यांनी कोणीही अजूनपर्यंत ते व्हिडिओ बघितलेले नसतील तर कृपया त्या व्हिडिओवर जाऊन आपण भागांचं विश्लेषण आणि त्यांचा कलमांचा अभ्यास हा सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने केलेला आहे तो आपण जाऊन बघू शकतात. तर आजचा व्हिडिओ आपला आहे तो म्हणजे भाग 4 या बाबतीतला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य काय आहेत, भारतीय संविधानाने भारतीय नागरिकाला कोणकोणती मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत या संदर्भाची माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. आणि जो कलम 51 क वर आधारित आहेत. जेवढेही कर्तव्य दिलेले आहेत ते प्रत्येक कलम 51 क च्या अंतर्गत येतात. तर त्यापूर्वी मूलभूत कर्तव्य म्हणजे काय आणि तो भाग 4 क मध्ये का आला याविषयी आपण जाणून घेऊयात. तर हा भाग मूळ संविधानात नव्हता, म्हणून तो भाग 4 मध्ये आपल्याला स्पष्टता दिसत नाही, किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 4 मध्ये याचं बघितलं नाही विश्लेषण. तर भाग 4 क हा सेपरेट मुद्दा आणि जो फंडामेंटल ड्युटीज आपल्याला दर्शवतो. 42व्या घटना दुरुस्तीमध्ये जी 1976 साली झाली होती आणि त्यात सरदार स्वर्ण सिंह समितीच्या शिफारसीनुसार तो समाविष्ट करण्यात आला. तर परीक्षेच्या दृष्टीने, जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टीने हे देखील महत्त्वाचा मुद्दा आहे की मूलभूत कर्तव्य सांगणारं कलम कोणतं आहे ते म्हणजे 51 क, आणि तो कधी समाविष्ट करण्यात आला तर तो 42व्या घटना दुरुस्तीमध्ये समाविष्ट करण्यात आला. आणि तो कुणाच्या शिफारसीनुसार त्यात समाविष्ट करण्यात आला तर सरदार वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार तो समाविष्ट करण्यात आला. या भागात कलम 51 क किंवा 51 ए हे जे प्रत्येक भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य नमूद करते. हे कर्तव्य नागरिकांनी राष्ट्राप्रती आपली जबाबदारी पार पाडावी यासाठी आहेत. मूलभूत कर्तव्य न्यायालयात लागू करता येत नाही, परंतु ती देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाची आहेत. तर कलम 51 क मधील मूलभूत कर्तव्य, त्यात टोटल 11 कर्तव्य आहेत आणि ती कोणकोणती आहेत याचा आपण आता कलमांनुसार किंवा त्याच्या उपकलमांनुसार त्याचा अभ्यास करूयात आणि ते जाणून घेऊयात. तर सर्वप्रथम आहे कलम 51 क. तर त्यामध्ये आपल्याला पहिलं कर्तव्य आपल्याला सांगतं की संविधानाचे पालन करणे किंवा त्याच्या आदर्श संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत याचा आदर ठेवणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. मग याचं उदाहरणच द्यायचं झालं की ज्या वेळेस कुठल्या शाळेमध्ये, संस्थेमध्ये राष्ट्रगीत चालू असेल, सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत चालू असेल तर आपली जबाबदारी आहे की आपण राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी उभं राहणं. तर हे आपलं पहिलं कर्तव्य सांगतं की राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत याचा आपण आदर ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचं पुढचं कलम आहे ते 51 क ख, ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य संग्रामाला प्रेरणा देणारे उदात्त आदर्शाचे पालन करणं. ज्या महापुरुषांमुळे, ज्या समाज सुधारकांमुळे, ज्या स्वातंत्र्य सैनिकांमुळे आपल्याला आज स्वातंत्र्य मिळालं आहे आणि स्वातंत्र्याचा आनंद, उपभोग आपण घेत आहोत, त्या सर्वांचे आदर्शाचे पालन करणे ही देखील आपली जबाबदारी आहे किंवा आपलं कर्तव्य आहे. त्यानंतरचं पुढचं कलम आहे ते म्हणजे 51 क ग. त्यामध्ये आपल्याला सांगतं की भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता टिकून राहणे आणि तिचे संरक्षण करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये उदाहरण द्यायचं झालं की देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचणार नाही असं कुठलंही कृत्य भारतीय नागरिकाकडनं घडता कामा नाही, असं हे सांगणारे कलम 51 क ग हे आपल्याला आपलं अखंडता, एकता ही कशी टिकून ठेवायची, म्हणजे का टिकून ठेवायची आणि प्रत्येक नागरिकाचं हे कसं कर्तव्य आहे हे सांगणारं हे कलम आहे. त्या पुढचं कलम आहे ते म्हणजे 51 क घ, ज्यामध्ये देशाचे संरक्षण करणे आणि आव्हान केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे हे आपल्याला सांगणारं कर्तव्य म्हणजे 51 क घ. यातच उदाहरण द्यायचं झालं की युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सरकारला मदत करणे. आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं जेव्हा पूर येतो, कुठलं प्रसंग भारतावर ओढून येतो, तर निश्चितच बरेच भारतीय नागरिक आपली जबाबदारी चोख निभावतात आणि त्या ठिकाणी त्या प्रसंगाला सामोरे जाऊन इतर नागरिकांना ते मदत करतात. तर अशाच प्रकारचं कर्तव्य किंवा जबाबदारी प्रत्येक नागरिकांनी बाळगावी किंवा बजावावी असं सांगणारं कलम म्हणजे कलम 51 क घ. यानंतरचं पुढचं कलम ते म्हणजे
कलम 51 क ड, ज्यामध्ये सर्व भारतीयांना सलोखा आणि समान बंधुत्वाची भावना निर्माण करणे हा आहे. विविध धर्म, भाषा, प्रांताच्या लोकांशी आदराने वागणे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हा भारत देश सर्व धर्म समभाव जपणारा आणि भारत देशामध्ये अनेक जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक हे एकत्र राहतात. तर आपली तीच जबाबदारी आहे की कुठल्याही राज्याचा नागरिक, कुठल्याही भाषेचा नागरिक, कुठल्याही जाती धर्माचा नागरिक तो जर असेल आपल्या अवतीभोवती तर त्यासोबतच सलोख्याने आणि समान बंधुत्वाची भावना करून जर आपण त्यासोबत वागलो तर निश्चितच देशाच्या ऐक्यासाठी आणि एकतेसाठी ही जबाबदारी महत्त्वाची ठरणार आहे. यानंतरचं पुढचं कलम आहे ते म्हणजे 51 क च. आपल्याला असं सांगतं की आपल्या समृद्ध मिश्र संस्कृतीच्या गौरवशाली परंपरेचे मोल समजून घेणं आणि तिचे जतन करणं. म्हणजे काय, तर जसं आपल्या ठिकठिकाणी प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये ऐतिहासिक वारसा सांगणारं किंवा ऐतिहासिक स्मारक असे प्रत्येक ठिकाणी आहे आणि आपण सर्वच ते ठिकाणं बघण्यासाठी, तो इतिहास जपण्यासाठी आणि इतिहासाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी तिथे जात असतो. तर त्या स्मारकांचं जतन करणं आणि तिथे गेल्यानंतर त्याचं नुकसान न करणं ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे असं सांगणारं हे कलम म्हणजे कलम 51 क च. त्यानंतरचं पुढचं कलम म्हणजे 51 क छ, जे सांगतं की जंगल, तलाव, नद्या आणि वन्य जीवनासह नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे. मग त्यासाठी आपल्याला भारतीय नागरिक म्हणून काय करता येईल, तर वृक्षारोपण करणं आणि प्रदूषण कमीत कमी प्रमाणे कसं होईल याचा संतुलन राखणं किंवा त्यासाठी प्रयत्न करणं, यासाठीचं हे कलम म्हणजे 51 क छ. त्यानंतरचं पुढचं कलम म्हणजे 51 क ज, ज्यामध्ये आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, चौकस बुद्धी, सुधारणेची भावना विकसित करायची आहे. म्हणजे काय की जुन्या गोष्टी ज्या अंधश्रद्धेशी निगडीत आहेत किंवा अवैज्ञानिक आहेत त्यांना विरोध करायचा, त्या विचारांना विरोध करून त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन कसा देता येईल किंवा चौकस बुद्धीने किंवा सुधारण्याच्या भावनेने त्या गोष्टी कशा मागं टाकता येईल हा देखील भारतीय नागरिकांनी विचार केला गेला पाहिजे आणि इतर अंधश्रद्धेला बळी न पडता त्यातनं कसे बाहेर निघतील हा देखील एक सुजाण नागरिकाचं कर्तव्य म्हणून आपल्याला ह्या कलमामध्ये बघायला मिळतं. त्यानंतरचं पुढचं कलम आपल्याला सांगतं की जसं आपण आता 51 क ज पर्यंत पोहोचलेलो आहे आणि त्याच्यानंतरचं पुढचं कलम आपल्याला सांगतं ते म्हणजे कलम 51 क झ, ज्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि हिंसाचार टाळणे. आता बऱ्याच ठिकाणी वातावरण जर काही आंदोलन असेल, मोर्चा असेल तर ते वातावरण चिघळलं तर बरेच ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतं. आपल्याच देशात नाही तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. सध्याचं उदाहरण म्हणजे नेपाळमध्ये झालेली जी घटना, त्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर तसं नुकसान न करता तो हिंसाचार टाळला गेला पाहिजे, जेणेकरून भारताच्या हिताचं रक्षण केलं जाऊ शकतं आणि भारताच्या प्रगतीमध्ये कुठलीही बाधा टाळण्यासाठी हे कर्तव्य यामध्ये समाविष्ट केलेले आहे. मग हे कर्तव्य जोपासण्यासाठी किंवा ह्या कर्तव्याचं पालन करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजे किंवा नाही केल्या पाहिजे, तर सार्वजनिक ठिकाणं जे आहेत, मग रेल्वे स्थानक असू द्यात, बस स्थानक असू द्यात, त्या ठिकाणी तोडफोड न करणं, तर हे देखील आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे, जबाबदारी आहे असं सांगणारं हे कलम म्हणजे कलम झ. यानंतरचं पुढचं कलम आहे ते म्हणजे कलम 51 क त्र, जे आपल्याला सांगतं की वैयक्तिक आणि सामूहिक प्रयत्नांची पराकाष्ठा करणं, ज्यामुळे आपल्याला प्रगती करण्याचा मार्ग सोयीस्कर होईल. मग त्यासाठी आपल्याला काय केलं गेलं पाहिजे, जर कामाच्या ठिकाणी, शिक्षणामध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही देखील आपली एक नैतिक जबाबदारी आहे किंवा एक फंडामेंटल ड्युटीज किंवा त्याला मूलभूत कर्तव्य मध्ये समाविष्ट केलेलं हे एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. त्यानंतरचं पुढचं कलम ते म्हणजे कलम 51 क ट, जे सांगतं की जो शिक्षणावर आधारित आहे आणि ह्या कलमाचा विशेष असं की हे कलम किंवा हे कर्तव्य नव्याने जोडलं गेलेले आहे, ते आधीच्या संविधानात नव्हतं. तर ते कधी जोडलं गेलं हा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा कलम असणार आहे. तर 86व्या घटना दुरुस्तीमध्ये म्हणजेच 2002 मध्ये हे कर्तव्य नव्याने जोडलं गेलेले आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पालक किंवा पालकाने आपल्या 6 ते 14 वर्ष वयोगटातील पाल्यास शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे आहे. म्हणजेच काय,
तर 6 ते 14 वयोगटातील जे बालक आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं आणि त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं. त्या बाबतीत म्हणजे मुलांना वेळोवेळी शाळेत पाठवणं, शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन देणं, नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं. तर अशी ही घटना सांगणारं कलम म्हणजे कलम 51 क ट किंवा के हे नव्याने समाविष्ट करण्यात आलेलं कलम आहे. आणि या संदर्भातली एक केस स्टडी होती, म्हणजे आपण जे मूलभूत कर्तव्य बघितली त्यावर आधारित एक केस स्टडी होती, ती म्हणजे MC मेहता विरुद्ध भारत सरकार, जी 1987 साली घडलेली घटना होती. या गाजलेल्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत महत्त्वाचा निकाल दिला. तो निकाल म्हणजे गंगा नदीतील प्रदूषण कमी करण्यासाठी न्यायालयाने कलम 51 क छ म्हणजेच पर्यावरणाचे संरक्षणाचे कर्तव्य सांगणारं कलम आणि कलम 48 अ जो आपण मागच्या भागात बघितला, जे सांगतं आपल्याला की पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा या दोन्ही कलमांचा संदर्भ घेऊन न्यायालयाने असं म्हटलं की जरी मूलभूत कर्तव्य थेट कायद्याने लागू करता येत नसले तरी ती सार्वजनिक हिताच्या बाबीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि कायद्याचा अर्थ लावताना त्याचा वापर केला जाऊ शकतो. या निर्णयामुळे पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांची जबाबदारी अधिक स्पष्ट झाली. मग निष्कर्ष काय ह्या मूलभूत कर्तव्यांचा, की नागरिकांना केवळ त्यांच्या हक्काची जाणीव करून देणं एवढाच होत नाही, तर त्यांना देशाच्या निर्मिती आणि प्रगतीसाठी सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते. ही कर्तव्य भारतीय नागरिकाला जबाबदार आणि जागरूक बनवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाचं ही जबाबदारी आहे की आपली जबाबदारी पार पाडणं. जरी हे कर्तव्य, जेवढे 11 कर्तव्य आहेत, जरी न्यायालयामध्ये त्या कलमांच्या आधारे न्यायालयात जाता किंवा कायद्याने त्या गोष्टी लागू करता जरी येत नसल्या, तरी प्रत्येक भारतीय नागरिकांनी जर आपली ही कर्तव्य, आपली ही जबाबदारी चोख जर पूर्णपणे पार पाडली, तर आपल्याला भारतीय नागरिक जबाबदार आणि जागरूक बनवतो हे निश्चित. असं हे महत्त्वाची जाणीव करून देणारं कलम किंवा जो भाग, तो म्हणजे भाग 4 क, जो आपले फंडामेंटल ड्युटीज सांगणारं कलम होतं. आणि परीक्षेच्या दृष्टीने देखील हे कलम, यातले भाग, यातले पूर्ण 11 घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि अशा पद्धतीने आपण भाग 4 क संपवला. तर अशा पद्धतीने आपण भाग 4 क संपवल्यानंतर आपण लगेचच पुढच्या भागाकडे जाणार आहोत. आणि तो भाग म्हणजे भाग 5, ज्याच्यामध्ये संघराज्य, त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकरणं आहेत. त्यातलं पहिल्या प्रकरणामधलं आज आपण फक्त प्रकरण 1 बघणार आहोत आणि त्यातलं फक्त राष्ट्रपती यांची कार्यकारी यंत्रणा बघणार आहोत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये उपराष्ट्रपती आणि त्यांची कामकाजं याबद्दलची माहिती, संसद, मंत्रिपरिषद ह्या सगळ्या बाबींचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण भाग 5ला सुरू करत आहोत आणि ज्यामध्ये आपण राष्ट्रपती आणि त्यांची कार्यकारी यंत्रणा याबद्दलचीच माहिती घेणार आहोत, जी ज्यामध्ये आपल्याला कलम 52 ते 151 हे प्रकरण, यामध्ये भाग 5 मध्ये आपल्याला कलम 52 ते 151 पर्यंत समाविष्ट करण्यात आलेली आहेत. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग 5 मधलं प्रकरण 1 मधलं फक्त राष्ट्रपती एवढाच अभ्यास करणार आहोत आणि ज्याची कलमं आहेत कलम 52 पासून ते कलम 62 पर्यंत. तर चला लगेचच कलम 52 काय सांगतं आपल्याला ते बघूयात. तर कलम 52 आहे ते म्हणजे भारताचे राष्ट्रपती. या कलमानुसार भारताला एक राष्ट्रपती असेल. राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक आणि सशस्त्र दलाचे सर्वोच्च कमांडर म्हणजे सुप्रीम कमांडर ऑफ द आर्म फोर्सेस असतात. हे देखील लक्षात असू द्या. तिन्ही गटांमध्ये हा प्रश्न कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये अतिशय महत्त्वाचा आहे की राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. त्यासोबतच ते सुप्रीम कमांडर असतात पूर्ण आर्म फोर्सेसचे. ठीक आहे. तर हे याची माहिती देणारं कलम म्हणजे कलम 52. त्यानंतरचं पुढचं कलम म्हणजे कलम 53, ज्यामध्ये संघराज्याच्या कार्यकारी अधिकारांची व्याप्ती काय आहे याबद्दलचं आपल्याला विश्लेषण बघायला मिळतं. तर संघराज्याचा संपूर्ण कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींकडे निहित आहे. म्हणजे एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द युनियन ही राष्ट्रपतींकडे आहे. ते हा अधिकार प्रत्यक्षपणे किंवा त्यांच्या अधीन असलेल्या अधिकारांमार्फत वापरू शकतात. हे कलम राष्ट्रपतींच्या पदाला संविधानिक प्रमुख म्हणजे कॉन्स्टिट्युशनल हेड म्हणून स्थापित करते, जेथे ते पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करतात. हा देखील मुद्दा लक्षात असू द्या की संविधानिक प्रमुख म्हणून जर कोणी असेल किंवा कॉन्स्टिट्युशनल हेड म्हणून जर कोणी व्यक्ती असेल ते राष्ट्रपतीचं पद असतं आणि त्यामध्ये पंतप्रधानांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार ते कामं केली जातात. असं कलम सांगते आपल्याला 53, ज्याच्यामध्ये
संघराज्याच्या बाबतीतलं आपण बघितलं. त्यानंतरचं पुढचं 54 कलम आहे ते सांगतं आपल्याला राष्ट्रपतींची निवडणूक, ज्यामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक इलेक्ट्रोल कॉलेजद्वारे केली जाते. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये निवडलेले सदस्य म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा या दोघींमधनं निवडलेले सदस्य तिथे जात असतात. राज्यांच्या विधानसभेचे निवडलेले सदस्य त्यात असतात. दिल्ली व पुडुचेरी किंवा पॉंडेचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभाचे निवडलेले सदस्य जे 69व्या घटनादुरुस्तीनुसार त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि ह्या सगळ्यांमधून राष्ट्रपतींची निवड केली जाते आणि त्या इलेक्टोरल बोर्डा थ्रू त्या प्रक्रियेच्या मार्फत राष्ट्रपतींची निवड होते. राष्ट्रपती निवडणुकीत प्रत्येक खासदार आणि आमदाराच्या मताचे मूल्य लोकसंख्या आणि राज्याच्या लोकसंख्येवर आधारित आहे. तर यानुसार राज्याचे खासदार आमदार यांच्या मताचं मूल्य लोकसंख्या आणि राज्याच्या लोकसंख्येवर आधारित ही इलेक्शन होतं किंवा त्यांची निवडणूक होती आणि त्यातून राष्ट्रपती निवडला जातो. हे सांगणारं कलम म्हणजे 54. त्यानंतर कलम 55 आहे ते म्हणजे निवडणुकीची पद्धत. तर निवडणूक अनुपातिक प्रतिनिधित्व म्हणजे प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन प्रणालीनुसार एकल हस्तांतरणीय मताद्वारे म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोट या पद्धतीने ही निवडणूक घेतली जाते, ज्यामध्ये मतदान गुप्त पद्धतीने असतं आणि या पद्धतीचा उद्देश सर्व राज्यांच्या समानतेची खात्री करणारा असतं. अशा पद्धतीने ही निवडणूक पार पाडली जाते, ज्याच्यामध्ये प्रोफेशनल रिप्रेझेंटेशन घेतलं जातं, त्यासोबतच गुप्त मतदान असतं आणि म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोट असतं, ज्यामुळे सर्व राज्यांच्या समानतेची खात्री यामार्फत होते. या उद्देशाने ही अशा पद्धतीने निवडणूक घेतली जाते किंवा त्याची ती पद्धत अशी असते. त्यानंतर कलम 56 आपल्याला सांगतं की राष्ट्रपतींचा कार्यकाळ जो 5 वर्षाचा असतो आणि ते उपराष्ट्रपतींना राजीनामा देऊ शकतात. म्हणजे जर 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांना त्या आधी जर राजीनामा द्यायचा असेल तर तो त्यांचा राजीनामा उपराष्ट्रपतींना देतात. आता उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ, त्यांची निवडणूक पद्धत ते काय आहे ते आपण पुढच्या भागात बघणार आहोतच. सध्या राष्ट्रपतींच्या बाबतीत ते 5 वर्षाचा कार्यकाळ, त्यांना जर राजीनामा द्यायचा असेल ते उपराष्ट्रपतींना देतात आणि महाभियोग म्हणजेच इम्पिचमेंट प्रक्रियेद्वारे त्यांना पदावरून दूर केले जाते. आता ही महाभियोग प्रक्रिया पण काय आहे ती सुद्धा आपण बघणार आहोत. तर सध्यापुरतं एवढं लक्षात असू द्या की 56 मध्ये त्यांचा कार्यकाळ काय आहे, राजीनामा द्यायचा असेल तर काय पद्धत आहे, या बाबतीची माहिती देणारा कलम म्हणजे कलम 56. त्यानंतरचं पुढचं कलम म्हणजे कलम 57. ते म्हणतं फेर निवडणुकीसाठी पात्रता. एक व्यक्ती पुन्हा राष्ट्रपती पदासाठी पात्र असू शकते, म्हणजे तो अनेक वेळा ती व्यक्ती राष्ट्रपतीसाठी पात्र होऊ शकते. अमेरिकेत केवळ 2दाच राष्ट्रपती होता येते, पण भारतात असे कोणतेही बंधन नाही. हा देखील परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असा मुद्दा आहे. यानंतरचं कलम 58 आपल्याला पात्रतेच्या अटी सांगतं की राष्ट्रपती पदासाठी कुठली पात्रता असावी त्या संदर्भातली माहिती देणारं हे कलम आहे, ज्याच्यामध्ये तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा, त्यानंतर त्याचे 35 वर्षाचे वय पूर्ण झालेले असावे, त्यानंतर तो लोकसभा सदस्य होण्यासाठी पात्र असावा आणि कोणताही लाभार्थी पद म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट धारण केलेले नसावे. ह्या सगळ्या पात्रता जर परिपूर्ण होत असतील तर ती व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी उभी राहू शकते किंवा निवडणूक लढवू शकते. यानंतर पदाच्या अटी आणि शपथमध्ये कलम पुढचं आहे ते म्हणजे 59, जे सांगतं राष्ट्रपती पदाच्या अटी. राष्ट्रपती संसदेचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसावा. जर असेल तर त्याला राष्ट्रपती पद स्वीकारल्यावर त्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. राष्ट्रपतींना सरकारी निवास म्हणजे राष्ट्रपती भवन आणि संसदेने ठरवलेले वेतन आणि भत्ते मिळतात. त्यांचा जो कार्यकाळ आहे 5 वर्षाचा, त्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ते राष्ट्रपती भवनावर निवासासाठी राहू शकतात आणि संसदेने ठरवलेले वेतन आणि भत्ता देखील त्यांना त्या काळामध्ये मिळत असतो. आणि त्या व्यक्तीला राष्ट्रपती होताना संसदेचा किंवा कुठल्याही विधिमंडळाचा सदस्य असता कामा नये आणि जर असेल तर पद स्वीकारल्यानंतर त्यांना लगेचच त्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. अशी माहिती सांगणारं कलम म्हणजे कलम 59. आणि त्यानंतरचं पुढचं कलम आहे ते 60, ज्यामध्ये शपथ किंवा प्रतिज्ञा ही राष्ट्रपतींनी घ्यायची असते एकदा पदभार सांभाळण्याच्या आधी. राष्ट्रपती भारताच्या सरन्यायाधीशांसमोर म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्यासमोर ते शपथ घेतात आणि ज्याच्यामध्ये महत्त्वाचा उल्लेख असतो त्या शपथमध्ये की मी संविधानाचे संरक्षण,
परिरक्षण आणि बचाव करेल, कारण संविधानानेच त्यांना तो हक्क आणि अधिकार मिळवून दिलेला आहे. संविधानिक पदावर ते गेलेले आहेत, त्यामुळे संविधानाचं रक्षण करणं, परिरक्षण करणं आणि बचाव करणं हे राष्ट्रपतींचं देखील तितकंच महत्त्वाचं कर्तव्य आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला राष्ट्रपतींच्या बाबतीत त्यांची निवडणूक, त्यांची पात्रता, त्यांचं वय या बाबतीतली माहिती सांगणारे कलम आपण आता याआधी बघितले. 60पर्यंत, 52 ते 60पर्यंत आपण बघितले. यानंतरचं महाभियोग म्हणजे काय आणि त्याची प्रक्रिया काय असते ते सांगणारं कलम म्हणजे कलम 61, ज्याच्यामध्ये महाभियोग, इम्पिंचमेंट म्हणजे काय, तर हे कलम संविधानाचे उल्लंघन केल्याबद्दल राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठीची प्रक्रिया ठरवते. बघा, अतिशय महत्त्वाची बाब सांगणारं किंवा उद्दिष्ट सांगणारं किंवा प्रक्रिया सांगणारं कलम म्हणजे हे 61, ज्यामध्ये संविधानाचं उल्लंघन जर झालं राष्ट्रपतींकडून तर त्यांना दूर काढण्याची ही प्रक्रिया सांगतं आपल्याला हे कलम. मग प्रक्रिया काय आहे, तर महाभियोगाचा प्रस्ताव संसदेच्या कोणत्याही सभागृहात म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभा 1/4 म्हणजे 1/4 सदस्यांच्या सहीने मांडता येते. जेवढे मेंबर आहेत त्यातला 1/4 सदस्यांच्या सहीने तो प्रस्ताव सभागृहात मांडता येतो. प्रस्ताव मांडण्यापूर्वी 14 दिवसांची लेखी नोटीस देणे आवश्यक असते. प्रस्ताव 2/3 बहुमताने म्हणजे 2/3 ने पारित झाल्यास तो दुसऱ्या सभागृहात पाठवला जातो. समजा तो एका सभागृहामध्ये सदस्यांनी सही करून पाठवला, 1/4 1/4 सदस्यांनी सही करून पाठवला, त्यानंतर त्यामधले जेवढे सही आलेले सदस्य आहेत त्याच्यामधले 2/3 त्यांना जर बहुमत मिळालं, तिथे पारित झाला, तर तो दुसऱ्या सभागृहाकडे पाठवला जातो. मग दुसरे सभागृह त्याची तपासणी समिती म्हणून काम करते. म्हणजे एका सभागृहाकडनं ते पारित झालं, मग ते दुसऱ्या सभागृहाकडे गेलं, मग तिथे ते समिती म्हणून काम करते. मग त्या सर्व तपासणीनंतर दुसऱ्या सभागृहाने तो प्रस्ताव 2/3 बहुमताने पारित केल्यास राष्ट्रपतींना सोडावं लागतं त्यांचं पद, असं ही माहिती सांगणारं कलम म्हणजे कलम 61, जे आपल्याला महाभियोग प्रक्रियेबाबत सांगतं. आणि याबाबतचं उदाहरणच द्यायचं झालं की आत्तापर्यंत अशा कुठल्याही प्रक्रियेला कुठल्याही राष्ट्रपतींना सामोरे जावं लागलेलं नाही किंवा कुठल्याही राष्ट्रपतींना पदावरून काढण्यात आलेलं नाही की ज्यांनी संविधानाचं उल्लंघन केलेलं दिसलं नाही. त्यामुळे महाभियोग प्रक्रिया संविधानाचं उल्लंघन करणाऱ्या राष्ट्रपतींना देखील त्यावर ॲक्शन घेऊ शकतं किंवा त्या प्रक्रियेतनं त्यांना प्रक्रियेतनं ते जाऊ शकतात, अशी माहिती सांगणारं हे कलम म्हणजे कलम 61. त्यानंतरचं राष्ट्रपतींच्या बाबतीतलं पुढचं आणि शेवटचं कलम ते म्हणजे कलम 62, जे सांगतं आपल्याला रिक्त पदे भरणे. म्हणजे राष्ट्रपतीचे पद रिक्त असल्यास आणि ते भरण्याची वेळ याबाबतची माहिती देतं. राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपण्यापूर्वी नवीन राष्ट्रपतींची निवडणूक पूर्ण होणे आवश्यक असते. त्यांचा जो 5 वर्षाचा कार्यकाळ आहे तो कार्यकाळ पूर्ण संपण्याच्या आधीच नवीन राष्ट्रपतींची निवडणूक झाली गेली पाहिजे. त्यात मृत्यू, राजीनामा किंवा महाभियोगामुळे पद रिक्त झाल्यास 6 महिन्याच्या आत निवडणूक घेणे आवश्यक आहे. म्हणजे एका कंडिशनमध्ये राष्ट्रपतींचा काळ संपण्याच्या आधी पुढचं निवडणूक होणे गरजेचे आहे. पण ज्या इमर्जन्सी केसेस आहेत, म्हणजे मृत्यू झाला राष्ट्रपतींचा किंवा त्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांनी उल्लंघन केलं म्हणून ते पद रिक्त झालं, तर अशा कंडिशनमध्ये 6 महिन्याच्या आत निवडणूक घेणं आवश्यक आहे. या काळात उपराष्ट्रपती राष्ट्रपतींचं कार्य करतात. मग राष्ट्रपती हे भारताचे लोकशाही व्यवस्थेचा महत्त्वाचा स्तंभ आहे. ज्या अर्थी राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक म्हणून संबोधले जातात, त्या अर्थी राष्ट्रपती हे पद लोकशाहीच्या व्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाचं काम बजावतात. हे कायदे सरकारी स्थिरता आणि संवैधानिकता सुनिश्चित करतात. म्हणून आपल्याला कलम 52 ते 62 आपल्याला राष्ट्रपतींच्या बाबतीतली सर्व माहिती देतात आणि त्याची जाणीव करून देतात. अशा पद्धतीने आपण आज संविधानाचं कलम 51 क जे आपल्याला मूलभूत कर्तव्यांची जाणीव करून देणारं होतं आणि त्यासोबतच आपण भाग 5ला देखील सुरुवात केली, ज्यामध्ये संघराज्य म्हणजेच त्यामध्ये येणारे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती याबद्दलची माहितीला सुरुवात केली. आणि आजच्या भागामध्ये आपण फक्त राष्ट्रपतींबाबत जाणून घेतलं, तर त्यावर आधारित प्रश्न हे विचारलेच गेले पाहिजे. म्हणून त्या संदर्भातला पहिला प्रश्न तो म्हणजे भारतीय संविधानातील भाग 4 क कशाशी संबंधित आहे.
दुसरा प्रश्न, राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे? तर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघून, थोडा अभ्यास करून, थोडं वाचन करून या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत आणि निश्चितच आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये द्याल याची खात्री आहे, कारण की तुमच्या प्रश्नांमुळेच हे तुम्हाला देखील कळतं आणि आम्हाला देखील कळतं की तुम्हाला संविधान खऱ्या अर्थी किती समजतंय. तर संविधानाचा जागर असाच घरोघरी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला हा प्रयत्न आहे, जो व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येत आहे आणि तो तुम्हाला समजतच आहे. आणि संविधानाबद्दल एकच वाक्य लक्षात ठेवण्यासारखं, ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.